सांगलीतील संजय नगर भागातील पाटणे प्लॉटमधील नंदकुमार सुतार यांनी कुटुंबियांसह महापालिका प्रशासनाविरोधात आत्मदहनाचा इशारा दिलाय। नंदकुमार सुतार यांनी सध्या राहत असलेला प्लॉट खरेदी केल्यानंतर 8 फूट रस्ता सोडूनच कंपाऊंड घातलाय। बाजूच्या प्लॉट धारकांना मात्र या रस्त्यावरच अतिक्रमण केल्यानं पाठीमागील प्लॉट धारकांना रस्त्याची अडचण निर्माण झाली आहे। असं असताना संबंधित प्लॉट धारकांना ज्यांच्याकडून प्लॉट खरेदी केला त्यांच्याकडूनच रस्त्याची मागणी करणं गरजेचं असतानाही महापालिकेकडे रस्त्याची मागणी केली आहे। महापालिका प्रशासनानेही शहानिशा न करता सुतार यांच्याकडे सर्व कागदपत्र असतानाही त्यांच्याच प्लॉटमधून रस्ता करण्यासाठी आग्रह धरलाय। त्यामुळे नंदकुमार सुतार आणि त्यांच्या कुटुंबियांनी 13 फेब्रुवारीला महापालिकेसमोर आमरण उपोषणासह आत्मदहनाचा इशारा दिलाय। हा 36 फुटाचा आहे, तरी पण मी 28 फुटावरती कंपाऊंड गाठलेला आहे आणि 28 फुटांनाच मी बांधकाम कडेपर्यंत केलेलं आहे। हा माझा प्लॉट इथनं जे चालू होतोय ते कडेपर्यंत माझं सुतार राहणार संजय नगर सांगली। मी जो प्लॉट घेतला आहे तो 36 बाय 120 स्क्वेअर फुटाचा आहे, पण माझं जे टोटल कंपाऊंड आणि बांधकाम आहे ते 28 फुटामध्ये आहे। मीच माझ्या प्लॉट मधनं 8 फूट एक्स्ट्रा सोडलेलं आहे। हे जे समोरचं पलीकडच्या बाजूला जे उत्तरेकडच्या बाजूला माझ्या प्लॉटला दिसतंय ते सगळ्यांचं तिकडच्या बाजूने दाबल्यानंतर किंवा अतिक्रमण झालेलं आहे माझ्या सोडलेल्या प्लॉट वरती। जे काय आता तुम्हाला सामायिक बोल दिसतो हा माझ्या प्लॉट मधून जात आहे आणि नगरपालिकेकडे खोटी कागदपत्र दाखल करून माझ्याच प्लॉट मधून रस्ता काढायसाठी प्रेशर कायच करतायत। आणि जे खोटे कागदपत्र दाखल केले 2021 ला त्यांना जे हे गुंठेवारी प्रमाणपत्र मिळालं ते 2007च्या खरेदी पत्रावरती 2007चं जे खरेदी पत्र आहे ते आत्माराम भाऊ पाटणे यांच्याकडनं समाधान बाळू मोहिते यांनी घेतलं होतं। समाधान बाळू मोहिते यांचं कागदपत्र जर चेक केली तर व्यवस्थित माणूस वारला 1996 ला आणि त्याच्याकडे यांनी 2000 साली खरेदी दस्त करून घेतला, खरेदी पावती करून घेतली आणि त्यावर गुंठेवारी प्रमाणपत्र महापालिका देते। महापालिका देते म्हणजे महापालिकेचे अधिकाऱ्यांच्या सामील होऊन माझ्या प्लॉटवरती त्यांनी रस्ता करायला बघायला लागलेत, कारण रस्ता हा तिकडच्या प्लॉट मध्ये द्यायला पाहिजे त्यांना। जर महापालिकेनं माझी योग्य ती कागदपत्रे बघून मला योग्य तो न्याय नाही दिला तर मी महापालिकेच्या समोर आमरण उपोषण करणार आहे आणि तरी देखील मला जर न्याय मिळत नसेल तर मी माझ्या कुटुंबासमवेत महापालिकेच्या समोर आत्मदहन करणार आहे। मुद्दे घेऊन घोटाळे बाहेर काढण्यासाठी 13 तारखेला मी आयुक्त कार्यालयाच्या समोर आमरण उपोषणास बसत आहे। सुतार फॅमिलीच्या बरोबर शिवसेना ही पाठीशी राहील, माझी स्वतःची गोरक्षक संघटना आहे ती पाठीशी राहील, अनेक 2 NGO आहेत ते सुद्धा आम्हाला सपोर्ट करायला तयार झालेले आहेत।